काकू नाव काय तुमचं? माया हरिदास कुंभार. बर. काय त्रास होता तुम्हाला? माझा पाय दुखत होता असा, तो पण अर्धाच दुखत होता, असा पूर्ण नव्हता दुखत. बर. गुडघ्याच्या इथं अशी शिर दुखत होती एकच. एक शिर दुखत होती. हा, किती त्रास होत होता त्याचा? खूप त्रास होत होता, 100% त्रास होत होता मला. खूप वेदना तिथं, म्हणजे एवढं टोचल्यासारखं दुखत होतं माझं. बर. चालायला वगैरे उठायला चालायला बसायला? येत खूप त्रास होत होता चालायला, पण थोडंसं चाललं तरी असं वाटायचं बसावं मध्येच, बर. असं होत होतं. आम्ही फिरायला जातो ना, मग त्यावेळेस मला खूप त्रास व्हायचा. मग सगळी पुढे जायची, मी तिथंच थांबायची मग मध्येच. तुम्ही किती दिवस ट्रीटमेंट घेतली एकच माझ्याकडे? दिवस घेतली आणि एका दिवसातच मला जवळजवळ 75% फरक पडलेला आहे. बर. आता तुम्ही इतरांना काय सांगू इच्छिता? आता इतरांना सांगाल कुठं जाऊ नका, डोळे झाकून सरांकडे या. बर. धन्यवाद. का तर मला एवढा फरक पडलाय, त्याच्यामुळं मी सगळ्यांना आता जवळजवळ जेवढ्यांना त्रास होतो त्यांचा मुक्त करण्यासाठी तुमच्यापर्यंत मी पोहोचवून. आणि तुम्हाला जिना चढता येत? हा, आता मी ती जिना चढत होती, पण मधून मधून थांबावं लागायचं किंवा खूप पेन होत होते. मग आता मी कालच लगेच रात्री मी 3 मजली जिना चढली, 2 मजली. तर मला कुठंही म्हणजे थांबावं लागलं नाही किंवा मला दुखलं पण नाही. आणि तिथं गेल्या गेल्या मला त्यांनी विचारलं की तुमचा गुडघा म्हणलं खूप, माझा जवळजवळ 75% म्हणजे म्हणलं 100% म्हणलं तरी थांबलाय म्हणलं. आणि वॉकिंगला पण जाते, पण काल फक्त गेली नाही, तुम्ही नाही म्हणला ना म्हणून काय गेली. आता उद्यापासून मी जाणार. आणि मी जवळजवळ 3-4 किलोमीटर जातो आम्ही सकाळी. कारण घरातली पण आता सकाळपासून उठल्यापासून मी सगळी कामं केली. मी सेवेकरी असल्यामुळे मी सकाळी जवळजवळ 1.5 तास सेवेला बसली होती. मी मांडी घातल्यामुळे मला काहीच त्रास जाणवला नाही. नाहीतर मला जवळजवळ 4-5 वेळा तरी माझा गुडघा वर करावा लागायचा. आज काहीच नाही करावं. एका ठिकाणी जी बसली, फक्त व्यवस्थित माझी सेवा पण खूप झाली आणि मला असं त्रास पण जाणवला नाही की दुखलं नाहीये, की असं मला अवघडल्यासारखं किंवा पेन व्हायचं असं होत नव्हतं. मला 100% चांगली सेवा केली. मी 100% तुम्हाला रिझल्ट सांगते आणि मी सगळ्यांना देते माझा रिझल्ट. ओके. धन्यवाद. धन्यवाद.